सर्जरी कशी करणार? ऑपरेशन जसं मी म्हटलं की आता आपल्याला 2 ठिकाणी दाब आहे, 5व्या 6व्या आणि 6व्या 7व्या मणक्यावर. मेन त्यांचे सिम्पटम 5व्या 6व्या मणक्यामुळे, बट 6व्या 7व्या मणक्याला ही मेजर आहे, मॉडरेट कम्प्रेशन आहे, दोन्ही एक सोबत करेल. व्हॉट आय वुड डू की क्लोवार्ड्स सर्जरी. क्लोवार्ड्स म्हणजे काय की आता हे 2 आहे, आता समजा हे पकडून तर हे बाबांची मान आहे, आपण इथून एक छोटासा इथे काप घेतो, ही मायक्रोस्कोपिक सर्जरी करतो आपण याच्यात. छोट्याशा याच्यात जाऊन अन्ननलिका आणि श्वासनलिका बारीक करतो आणि वरतून ही जी रक्तवाहिनी आहे मेंदूची ती एक बाजूला करून इथे जातो. ह्या दोन्ही एक छोटंसं होल करतो आपण, ते प्रीडिटरमाइन इन्स्ट्रुमेंट आहेत माझ्याकडे, ते करून आपण पूर्ण आतली चकती काढतो आणि इथले आयलॅक क्रेस्ट म्हणून एक आपलं हाड आहे, इथून एक ठोकळा घेऊन आपण दोन्ही साईडला बसून देणार. मी अजिबात त्याच्यात कोणती इम्प्लांट्स वगैरे नाही वापरणार आहे, विदाऊट इम्प्लांट्स आहेत. इमिडिएटली काय थोडासा काही 2-3 दिवस इथे त्रास होतो, बट इम्प्लांटचे कॉम्प्लिकेशन फेल्युअर रेट एक 6-7% तेही कमी होतात. इन्फेक्शन अनवॉन्टेड खर्चही नाही लागणार तुला. सर्जरी करून गेले आणि तुझ्या म्हणजे हाड जुटलं, एक 2-3 महिन्यात पूर्णपणे अखंड हाड बनवून जाईल. आणि जी फंक्शनल रिकव्हरी आहे, जसं मी म्हटलं की 95 to 100% पर्यंत रिकवर होतील. मला अजून कोणते असे लक्षण दिसले नाही की परमनंट डॅमेजमध्ये आहेत.